नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आजच्या ठळक घडामोडी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे. जयंती उत्सव साजरा करण्यासाठी गोंदिया शहरात मागील 8 दिवसांपासून जय्यत तयारी सुरू आहे. आज आंबेडकरी बांधवांच्या वतीने भव्य बाईक रॅली काढण्यात आली. लोकसभेच्या वाशिम यवतमाळ मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राज्यश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांचे आज वाशिम शहरात आगमन. अभिनेता गोविंदा यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शहराच्या प्रमुख मार्गावरून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. अमरावती शहरात पहाटे वादळी वाऱ्यासह पाऊस. लोकसभेच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांचं प्रचार कार्यालय जमीनदोस्त. आज बुलढाणा पोलिसांनी केली मॉक ड्रिल. सण उत्सव आणि निवडणुकांसाठी बुलढाणा पोलीस सज्ज. बुलढाण्यात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात. उत्तर मुंबईत विनोद घोसाळकर निवडणूक लढले तर पियुष गोयल पराभूत होतील. संजय राऊत यांचे मोठे विधान. गडचिरोली लोकसभेवरून पुन्हा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम आमने सामने. विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसमध्ये किंमत नाही, धर्मराव बाबा आत्राम यांचा टोला. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांचा आज बारामती तालुका दौरा. तुतारी दाबून वाजवायची, आमदार रोहित पवार यांचे आव्हान. जालना जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह गारपीट. ठिकठिकाणी नुकसान. 2 दिवस गारपीट आणि पावसाचा हवामान खात्याने वर्तविला होता अंदाज. जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात. सुप्रिया सुळेंच्या विरोधातील अजित पवार मित्रमंडळ गटातील काही लोक सामान्य कार्यकर्त्यांना धमकावत आहेत, रोहित पवार यांचा आरोप. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.